Hello friends, welcome to the class. So today we are going to discuss some important questions of the matrices. So what is the first question here guys? For for a 3 by 3 matrix A, if A into adjoint of A equal to matrix minus 10 0 0 0 minus 10 2 and 0 0 minus 10, then the value of the determinant of the A. सो गाईज त्यांनी हा दिलेला आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करायचा आहे, राईट. तर व्हॅल्यू कशाची दिली आहे गाईज त्यांनी आपल्याला? ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, काय आहे त्याची व्हॅल्यू? मॅट्रिक्स -10 0 0 0 -10 2 अँड थर्ड रो विल बी 0 0 -10. ठीक आहे, आता ए इंटू ॲडजॉइंटचा मॅट्रिक्स दिलेला आहे. आपण जर डिटर्मिनंट काढला बोथ साईडचा, सो अप्लाइंग द डिटर्मिनंट ऑफ बोथ साइड, दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, डिटर्मिनंट क्लोज. सो ह्याला आपण दोन्ही साईडला डिटर्मिनंट अप्लाय केला तर राईट साईडला पण डिटर्मिनंट अप्लाय करावं लागेल, राईट. तर राईट साईडचा आपण डिटर्मिनंटमध्ये लिहूया -10 0 0 0 -10 2 अँड 0 0 -10. आता राईट साईडचा लेफ्ट साईडला काय येईल? डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए विल बी, सांगा बरं सर गाई. तर गाईज आपण त्याला असं पण लिहू शकतो, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए विच इज इक्वल टू, ह्याला सिम्प्लिफाय करा, काय येणार आहे? -10 इंटू 100 -0 विच इज इक्वल टू -1000. हे आपण डिटर्मिनंट सॉल्व केल्यावरचं येते गाईज आपल्याला ते. ठीक आहे, आता मला सांगा डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए याचा फॉर्म्युला काय आहे? यस, ह्याला आपण असं पण लिहू शकतो ना, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ए विल बी डिटर्मिनंट ऑफ ए ब्रॅकेट टू द पॉवर n-1. एन काय आहे आपला इथं? 3 by 3 मॅट्रिक्स म्हणजे ऑर्डर 3 आहे, म्हणून 3 - 1 विच इज इक्वल टू -1000. म्हणजेच आपण त्याला 3 - 1 विल बी स्क्वेअर. सो डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर विच इज इक्वल टू -1000. ह्याला आपण असं पण लिहू शकतो, डिटर्मिनंट ऑफ ए ब्रॅकेट क्यूब इक्वल टू -1000. म्हणजेच तुम्ही जर क्यूब रूट काढलं तर काय येणार आहे ते? डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू -10 विल बी युअर फायनल आन्सर. खूप सिम्पल आहे गाईज, तुम्हाला फक्त स्टेप बाय स्टेप सॉल्व करत जायचं आहे, तुम्हाला फायनल आन्सर भेटून जाईल. काय आला आन्सर तुमचं? -10. डिटर्मिनंट ऑफ ए विल बी -10. ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, if matrix A is given 1 2 3 -1 1 2 1 2 4 and A into adjoint of A equal to Ki, then the value of K plus 1 bracket raised to 4 is. गाईज हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला 2021 मध्ये विचारलेला आहे. त्याला एक शॉर्टकट आहे सॉल्व करण्यासाठी. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, ह्याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे. काय आहे त्याचा आन्सर? डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. आता आपण हेच जर इक्वेशन ह्याला कम्पेअर केलं दिलेल्या इक्वेशनला, म्हणजे तुमची डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू आणि के ची व्हॅल्यू सेम असेल, राईट. आता म्हणजेच के इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करा. आता डिटर्मिनंट ऑफ ए आपण सिम्पली फाइंड करू शकतो, लिहून घ्या पहिले व्हॅल्यूज. 1 2 3 -1 1 2 अँड थर्ड रो विल बी 1 2 4. आता ह्याचं डिटर्मिनंट फाइंड करून घ्या. 1 इन ब्रॅकेट 4 -4 -2 इनसाइड द ब्रॅकेट -4 -2 plus 3 in bracket -2 -1. So after solving this, your final answer would be, हे 0 होऊन जाईल गाईज, राईट. हे 0 झाल्यानंतर -6 2 12 प्लस 12 -9 विच इज इक्वल टू 3. ही तुमची गाईज के ची व्हॅल्यू आली. का? कारण की हे दोन जे इक्वेशन आपण कम्पेअर केले, हे दिलेले हे आणि हे, तर तुमचं डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू काय आली? के, म्हणजेच के ची व्हॅल्यू 3. पण त्यांनी विचारली कशाची? के प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 4 ची व्हॅल्यू विचारली. म्हणजे के प्लस 1 ब्रॅकेट टू द पॉवर 4 इक्वल टू के ची व्हॅल्यू किती आली आपली? 3. म्हणजेच 3 + 1 ब्रॅकेट टू द पॉवर 4, म्हणजेच 4 टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू काय असणार आहे सांगा बरं मला? 4चा पॉवर 4th पॉवर विल बी 256 अँड दॅट विल बी युअर फायनल आन्सर गाईज. ही कशाची व्हॅल्यू असेल आपली? के प्लस 1 ब्रॅकेट टू द पॉवर 4 ची. कोणतं ऑप्शन बरोबर आहे? First option is correct answer. Next question. If matrix A is
3 by 3 matrix and A inverse does not exist, then find the value of K where I value is root of -1. आता मला सांगा, जेव्हा जेव्हा A inverse does not exist असतो तेव्हा डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स काय येणार आहे, 0 येणार आहे, राईट. व्हेन एव्हर A inverse does not exist, that means डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0. आता आपल्याला डिटर्मिनंट A काढायचं आहे, त्याला इक्वल टू 0 करायचं आहे, म्हणजे तुम्हाला K ची व्हॅल्यू डायरेक्टली भेटून जाईल. तर कसं करणार तुम्ही, चला डिटर्मिनंट आपण इथं नेक्स्ट पेजवर लिहून घ्या. हेन्स 0 1 plus 2i 1 minus 2i, second row will be -1 minus 2i 0 k, third row will be 2 minus I 7 and 0. ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली, 0. आता सॉल्व करा एक एक. सो 0 इन ब्रॅकेट 0 minus 7k minus 1 plus 2i 1 plus 2i in bracket 0 minus k times 2 minus I bracket close plus 1 minus 2i in the bracket 7 times minus 1 minus 2i minus will be 0. सो गाईज आपण याला जर सिम्प्लिफाय केलं तर तुमचा आन्सर येईल बघा, k इन ब्रॅकेट 2 plus 3i minus 2i square minus 7 in bracket minus 3i plus 2i square minus 2 equal to 0. जस्ट इनसाइड द ब्रॅकेट आपल्याला मल्टिप्लाय करत राहायचं आहे आणि इक्वल टू 0 व्हॅल्यू, राईट. त्याच्यामुळे आपण लेफ्ट हँड साईडला इथे इक्वल टूच्या जागेवर हे चिन्ह वापरूया, हेन्स किंवा म्हणून. हे जर सिम्प्लिफाय केलं तर तुमचं फायनल आन्सर येईल k in bracket or we can write final submission 4k plus 3ki which is equal to minus 28 minus 21i. आता जर इथं आपण रिअल व्हॅल्यूज आणि इमॅजिनरी व्हॅल्यूज कम्पेअर केल्या तर 4k इक्वल टू काय येईल, 4k इक्वल टू -28, म्हणजेच तुमची k ची व्हॅल्यू किती येणार आहे, -28/4 विच इज इक्वल टू -7 विल बी द व्हॅल्यू ऑफ k. सिम्पल क्वेश्चन आहे काय, जस्ट डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे आणि इमॅजिनरी व्हॅल्यूज आणि रिअल व्हॅल्यूज कम्पेअर करून तुम्हाला k ची व्हॅल्यू भेटून जाईल. k विल बी -7 विल बी द करेक्ट आन्सर, फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, if A is a non-singular matrix of order 3 such that A minus 2i into A minus 4i equal to 0, then 1 by 6A plus 4 by 3A inverse is, where I is the unit matrix of order 3 and 0 is the null matrix of the order 3. आता नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 दिलाय, म्हणजे आपल्याला गिवन काय दिलाय, A minus 2i into A minus 4i equal to 0 दिलाय. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे म्हणजेच ह्याचा डिटर्मिनंट एक्झिस्ट करतो. आता मल्टिप्लाय करून घ्या पहिल्यांदा. ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, a² minus 4ai minus 2ai plus 8i इक्वल टू 0. म्हणजेच तुमचं इक्वेशन काय येईल, a² minus 6a plus 8i इक्वल टू 0. आता गाईज आपण काय करायचं आहे, थ्रू आउट द इक्वेशन A इनवर्सनं मल्टिप्लाय करायचं आहे. सो राईट डाऊन मल्टिप्लाय बाय A इनवर्स वी गेट. थ्रू आउट द इक्वेशन A इनवर्सनं मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे सांगा बरं मला, A इंटू A इनवर्स मायनस 6 इंटू A इनवर्स प्लस 8 इंटू A इनवर्स इक्वल टू 0. आता काय येणार आहे, A इंटू A इनवर्स काय असतो, I, म्हणजेच तुमचं काय येणार आहे तिथे A minus 6i प्लस 8A इनवर्स इक्वल टू 0. आता मला सांगा, ह्याला जर आपण 1/6 जर डिवाइड केलं थ्रू आउट द इक्वेशन तर काय येणार आहे, A/6 मायनस I प्लस 8/6 इंटू A इनवर्स इक्वल टू 0. आता ह्याला आपण असं लिहू शकतो, A/6
प्लस हे 8/6ला काय 4/3 ए इनवर्स आणि हे मायनस आयला राईट हँड साईडला गेल्यावर प्लस आय. म्हणजे आपलं आन्सर आलं का गाईज? त्यांनी विचारली आपल्याला ह्याची व्हॅल्यू a/6 प्लस 4/3 ए इनवर्स विच इज इक्वल टू आय अँड दॅट विल बी फायनल आन्सर. So which option is correct one guys? Fourth option is correct one. Next question. If BA inverse equal to C, where B is 3/3 matrix and C is also 3/3 matrix, then A inverse is given by. खूप सिंपल आहे गाईज. काय दिलंय त्यांनी आपल्याला? BA इनवर्स इक्वल टू C दिले बरोबर, आणि त्यांनी A इनवर्सची व्हॅल्यू विचारली. आता मला सांगा ह्या BA ब्रॅकेट इनवर्सला असं लिहू शकतो का आपण? A इनवर्स इंटू B इनवर्स इक्वल टू C. बरोबर. आता काय करायचं आहे आपल्याला? मल्टिप्लाइंग B थ्रू आउट द मॅट्रिक्स. आपल्याला B ने मल्टिप्लाय करायचं आहे थ्रू आउट द मॅट्रिक्स. तर काय येणार आहे ते? A इनवर्स आपण इथं लिहू शकता मल्टिप्लाय बाय B. A इनवर्स इंटू B इनवर्स इंटू B विच इज इक्वल टू C इंटू B. B आपलं पोस्ट मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे B नंतर येणार. आता मला सांगा B इनवर्स इंटू B काय? ए झालं, आय झालं ते. म्हणजेच ए इनवर्स इक्वल टू सी बी. भेटलं का गाईज तुम्हाला डायरेक्टली आन्सर? ए इनवर्स कसं फाइंड करायचं आहे? तर मल्टिप्लाय मॅट्रिक्स सी इंटू मॅट्रिक्स बी. आता मॅट्रिक्स सी लिहून घ्या. -1 0 1 1 1 3 2 0 2 इंटू मॅट्रिक्स बी विल बी 2 6 4 1 0 1 -1 1 -1. आता फक्त जस्ट ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. कसं करणार? रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन. तर रो बाय कॉलमचं मल्टिप्लिकेशन केलं गाईज तर तुमचा आन्सर येईल -3 -5 it will be 0 9 2 and here will be 2 14 6. हे कसं आलं गाईज? फक्त रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन करू, ॲडिशन करायची. So guys, that will be our final value of the A inverse. So let's check which option will be the correct option. If we check this answer with the given options, so first option will be the correct option. So hence guys, first option is correct one. Next. So in the next question guys, if a matrix A is a 2/2 matrix and A inverse equal to alpha into I plus beta into A, where I is the unit matrix of order 2 and alpha and beta are constants, then the values of alpha plus beta plus alpha into beta. आता सगळ्यात पहिल्यांदा A इनवर्स पण दिलाय त्यांनी, इक्वेशन दिलंय एक A इनवर्सचं, राईट. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण A इनवर्स फाइंड करून घेऊया, राईट. काय दिलंय त्यांनी? गिवन, लक्षात ठेवा. दे हॅव गिवन A इनवर्स इक्वल टू अल्फा इंटू I plus beta into A. Just call this equation number 1. So guys, we know the matrix A. So how we find the A inverse? A inverse equal to 1 upon determinant of A into adjoint of A by adjoint method. So calculate this. A inverse equal to 1 upon what will be the determinant of the A? काय असणार आहे याचा determinant? 5 minus 6. It will be -1 inside the bracket. Exchange the diagonal elements and change the sign of non-diagonal elements. So it will be -3 -2. If you multiply that minus inside the bracket, so it will be -5 2 and it will be 3 -1. So this is the value of A inverse. Just put this in A inverse in the above equation. So we will be getting, so guys, we will be getting -5 2 3 -1 which is equal to alpha into I. म्हणजेच काय? alpha into identity matrix. So if you multiply that alpha inside the bracket, it will be alpha 0 into 0 alpha. Okay? Into, sorry, plus आहे इथं. प्लस काय पुन्हा आपल्याला दिलंय गाईज इथं? बीटा इंटू ए. बीटा इंटू ए म्हणजे ए मॅट्रिक्सला ए न मल्टिप्लाय करायचं आहे. सो इट विल बी बीटा ट्वाइस बीटा 3 बीटा आणि हेअर विल बी 5 बीटा. आता फक्त ह्यांच्या दोघांचे ॲडिशन करा. तर काय येणार आहे ते ॲडिशन? -5 2 3 -1 विच इज इक्वल टू, इट विल बी अल्फा प्लस बीटा. आता ॲडिशन कशी करायची दोन मॅट्रिक्सची? ॲडिशन ऑफ द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स, राईट. सो इट विल बी 2 बीटा, इट विल बी 3 बीटा, हेअर विल बी अल्फा प्लस 5 बीटा.
आता दोन मॅट्रिक्स बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, बाय द इक्वॅलिटी ऑफ अ मॅट्रायसेस, जस्ट इक्वेट करायचे आपल्याला, ठीक आहे. इक्वेट द कोएफिशिएंट, सो इट विल बी गाइज 2 beta equal to 2. So what is the value of beta? So beta equal to 1. Similarly, we can equate alpha plus beta equal to -5. We get the value of beta, so it will be 1. So it will be -5 minus 1, which is equal to -6. So guys, alpha equal to how much? -6. Okay, so we get the alpha and beta values. Just substitute in the required equation. And what they have asked, काय विचारले त्यांनी आपल्याला? त्यांनी विचारले अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा. आता ह्याच्यामध्ये फक्त सबस्टिट्यूट करा. अल्फा तुमचं काय आला गाईज? -6 प्लस बीटा काय आलाय? 1 प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे काय? 1 इंटू -6. सो इट विल बी गाईज -6 प्लस 1 -6 म्हणजेच -12 प्लस 1 विच इज इक्वल टू -11. म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर असेल गाईज. -11 विल बी युअर फायनल आन्सर. हेन्स फोर्थ ऑप्शन इज करेक्ट वन. खूप सिंपल आहे गाईज. जस्ट स्टेप बाय स्टेप सॉल्व करत जा, तुम्हाला फायनल आन्सर भेटून जाईल. थँक्यू सो मच.